आतमध्ये आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. त्या साईडला दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर खातगुण हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. एक दमदार मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फायनलचा महामुकाबला इथे थोड्याच वेळात आता सुरुवात होईल आणि त्याचबरोबर आपण सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती राज तिथे दाखल जाताना पाहायला मिळते. फायनलच्या मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल बॅटची कडा बॉल पाठीमागच्या दिशेने दन 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 करत सीमारेषेच्या पार. पहिला वार बॉल चौकार. येस थँक्यू. एक संघ सातारा जिल्ह्यामधून दाखल होताना पाहायला मिळतोय. एक संघ रायगड जिल्ह्यामधील पाहायला मिळतोय. एक संघ खातगुण. एका संघ दुसऱ्या बाजूला पाहायला गेला तर मानगावचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फायनलचा महामुकाबला षटकातील आपण पाहतोय. पुढचा बॉल फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळलेला फटका. वा चांगल्या पद्धतीचा स्टॉप पाहायला मिळतोय. बॉल अडवला गेला. आता एक एक दोन दोन धावांसाठी देखील टाळ्यांचा गजर होईल. फायनलची मॅच आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरा या भव्य आणि दिव्य चषकामध्ये पाहायला मिळतोय. यस आणि मिकी यांचं पुन्हा एकदा इथे आगमन होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आरिफजी मनेर साहेब इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असणार साहेब आपण व्यासपीठावरती या. आपल्या स्वागतासाठी मैदानाच्या आतमध्ये आली आहे विकेट. दांडी 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 गुल विकेटचं पतन. डीजे मास्टर देखील टायमिंग आपल्याला प्रॉपर पाहायला मिळालं. दांडी गुल झाली आणि दांडी गुलचं गीत आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर मिकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हातवारी करतायत. वा म्हणजे कौतुक करावं लागणार मिकी यांचं. अगदी प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचं काम. त्याचबरोबर आपण पाहतोय व्यासपीठावरती मान्यवर स्वागत असणारे या स्पर्धेच्या वतीनं. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटकातील पुढचा बॉल. येस पुन्हा एकदा आपण पाहतोय यशांचा वेट. क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. येस रामदासजी पवार साहेब यांना विनंती करतो आपण आरिफ साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूयात. देखील विनंती असणार आपण देखील कॅमेरामॅन आपण मूव्ह व्यासपीठाकडे करायचं आहे. जिथे मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. परंतु मॅच फार महत्वाची आहे. एका साईडला आपण पाहतोय तो म्हणजे मानगावचा संघ. महाराणा प्रताप नगर मानगाव. चांगल्या दर्जाची कामगिरी होतीये. मानगावकर या गोलंदाजीसाठी टाळ्यांचा गजर होईल का? चांगली गोलंदाजी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे दाखल झालाय. यश मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काही बेला पण पाहतोय कुलवट टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटने केलेला फटका पण मिडविकच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल एक सिंगल. यस पुन्हा एकदा आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत जिथे उपस्थित आहेत मान्यवर. येस रवींद्र पवार आपल्या शुभाताने आपण सन्माननीय वैभव यांचा यथोचित असं मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूयात आपल्या शुभाताने. येस पुढचा बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हलक्या हाताने ग्लान्स करायचंय. त्याही वेळेला आपण पाहतोय स्ट्रॉंग अपील जरूर केली होती परंतु बराच उसळी घेणारा बॉल आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर
याच पंचांचा इशारा देखील पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट जो होता तो बाहेरच्या दिशेने. षटक क्रमांक 1 इथे येईल संपुष्टात. एक षटका टीमची धावसंख्या तपावरती पाहायला मिळते ती म्हणजे पोहोचली आहे 7 आकड्यावरती. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहतोय, फायनलची मॅच. आणि आपण वळूयात पुन्हा एकदा डीजे मास्टर. तुम्हालाच बॅटिंग दुसऱ्या सत्रामध्ये करायचं. बॅड लाईटची अपील इथे कुठली येणार नाही याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची. त्यामुळे थोडीशी घाई करा, मॅच लगेच सुरुवात करून घ्या. कारण का सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच या बॅड लाईटच्या सामोरं जावं लागणार आहे आणि बॅटिंग देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. त्यामुळे विनंती असणार आहे, आपण मॅच थोडीशी घाई करा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅकवर निरंजन आपल्याला पाहायला मिळतील. निरंजन देखील चांगली कामगिरी केली आहे. ओहो हो, पहिला बॉल आपण पाहतोय आखूट टप्प्याचा अधिकतम उसळी घेणारा बॉल. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील, परंतु पंच अगदी सक्षम आहेत. पहिल्या दिवसापासून चांगल्या दर्जाची कामगिरी केली आहे. एक पंच आपण पाहतोय सागर मोहिते सर, मॅन फ्रॉम निजामपूर. एक पंच आपण पाहतोय निसार भैया, मॅन फ्रॉम मोरबा. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. येस पहा, बॉल हाताळत असताना आपण कोणताही आवाज करू नका. मानगावकर यांना विनंती असणार आहे. आणि आपण थोडेसे खाली बसून घ्या. ज्या टी शर्ट तुम्ही वेअर केलेले आहेत ते थोडासा कुठेतरी इथे अडथळा निर्माण होतोय. हाफ ट्रॅकर यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळून काढले. बॉल वेगानं 1 2 3 करत बॉल सीमा रेषेच्या पार पार पार. हा चौकार. बॉल तो नाहीये, त्यामुळे रिव्ह्यू इथे आपल्याला सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. फिल्डिंग करणाऱ्या टीम मधून टीमची धावसंख्या पकडतो पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. कोरल टप्प्याचा बॉल अलंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. मिडूच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली आहे. एका धाबेवरती समाधान मानावं लागतं. एका धाबेवरती थांबवलंय. टीमची धावसंख्या पकडवरती पाहायला मिळते ती म्हणजे 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. यस मिकी आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. आलेल्या मान्यवरांचं त्यांच्या माध्यमातून देखील स्वागत होताना पाहायला मिळते. अगदी मनोरंजन करण्याचं काम इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत असणार स्पर्धेच्या वतीने. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या वेळेला आपण पाहतोय आक्रमण केले, प्रॉपर टायमिंग. पाहतोय बॉल सीमारेषेच्या पार. हा दर्जेदार फटका, षटकार. थँक्यू. षटकाराला टीमची धावसंख्या धपकवरती पाहायला मिळते ती म्हणजे 18 या आकड्यावरती 18 रन. याही वेळेला पुढे आले, बॉलला देखील पुढे पाठवलंय. सेकंड इन अ रो. इट्स अ ग्लोरियस, मॅग्निफिकेशन, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, आउटस्टँडिंग. येस आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं येईल संपुष्टात. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे पुढे झाले 24 आकड्यावरती. इथून पुढे
12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. आपण येस डीजे ब्रेक घेऊयात. मिकेला छोटासा एक घेऊयात डीजे ब्रेक. चला आता मिकीला थोडासा वेळ आपण कमी देणार आहोत, कारण का बॅड लाईटचा सामना इथे करावा लागणार नाही याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे. षटकातील पुढचा बॉल संदेश आले. यावेळी आपण पाहतोय अगदी मिमर पद्धतीचा बॉल पहा. एका बॅटरने मी तर म्हणेल 2 धावा तिथे धावून काढल्या, परंतु एकही धाव तिथे घेणार नाहीये, कारण का टाळे एका हाताने वाजत नाही, 2 हाताने तुम्हाला वाजवावे लागतात. येस नो बॉलचा इशारा इथे आलाय, परंतु एकच धाव मिळणार आहे. यस मिक्की स्टेजवर यायचंय. सावकाश आहे पडशील. संदेश बाउंड ट्रॅक वरती मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटचं प्रेम त्यांना आज इथे घेऊन आलंय आणि बाउंड ट्रॅक वरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल आक्रमण करायचं होतं, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू वेगाने धावते आहेत. दुहेरीचा प्रयत्न तिथे राहिलाय. 2 धावा घेतल्या. तिसराही धावेचा इथून पुढे प्रयत्न असणार का तोही पाहावा लागणार आहे. तिसरी धाव इथून पुढे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. 3 धावा आल्या संघाची वरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती म्हणजे आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते 28 या आकड्यावरती 28 धावा. येस विकास जाधव तळदेव यांच्याकडून सनीसाठी सुद्धा एक षटकारासाठी 200 रुपये आलेत. नक्कीच चांगलं मनोबल दाखवताना. षटकातील पुढचा बॉल मामा त्याही वेळी आपण पाहतोय लोवर फुलटॉसचा बॉल होता. त्याही वेळेला आडवे बॅटने खेळायचं होतं. टायमिंग तितकंच होत नाही. एक धाव तिथे धब्बाकावरती पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्येने धावची जी धब्बाकावरती धावसंख्या 29 आकड्यावरती आपण पाहतोय 29. 29 धावा मैदानाच्या बाहेर गेले ते म्हणजे 2 विकेट. 29 ला 2 सध्याची परिस्थिती. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे तिसरं हे प्रगती पथावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आणि यश आपण पाहतोय चांगली कामगिरी केली त्यांच्या माध्यमातून. ओहो हो गोलवर टप्प्याचा बॉल हलक्या हाताने फ्लिक केलाय. रिस्क ऑफ द फ्लिक पॅन मिळाला. एक धाव घेतली आहे. अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाला होता. एक धाव तिथे घेतली गेली आहे आणि टीमच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचेल ती म्हणजे एका धावेने टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. बंटी पवार यांनी जर विकेट घेतली तर दीपक जाधव यांच्याकडून 200 रुपये आलेत. येस थँक्यू. पुढचा बॉल आपण पाहणार आहोत. राईट मूव्ह द विकेटने समोर खेळलेला फटका. खेळाडू आहे लॉंग ऑफचा खेळाडू. कॅश ड्रॉप झाली आहे. महत्वाच्या क्षणी ती कॅश ड्रॉप होताना पाहायला मिळते. आणखीन एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवू शकले असते, परंतु तसं काहीच झालं नाहीये. कॅश ड्रॉप झाली. सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे इथून पुढे 31 आकड्यावरती 31. 31 धावा धब्बाकावरती आहेत. षटक क्रमांक पण बाद होते म्हणजे अद्यापचं तिसरं चालू आहे. संदेश याही वेळेला गोल टप्प्याचा बॉल आपला पाहायला मिळतोय. चांगला स्वतःच्या बॉलमध्ये क्षेत्ररक्षण. डॉट बॉल चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. षटक क्रमांक तिसरा पण पाहतोय ते म्हणजे 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. हे भव्य दिव्य चषक आपण पाहणार आहोत. कोणाच्या नावावरती जाईल प्रथम क्रमांकाचा मानकरी तेही पाहायचंय. यस थँक्यू. अक्षय चव्हाण महाबळेश्वर स्टेजवर यायचंय. तसेच विकास जाधव तळदेव यांनी सुद्धा यायचंय. बबलू जाधव जाधववाडी यांनी सुद्धा यायचंय स्टेजवर. विजय मोहिते आहिरे त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. पुन्हा एक धाव घेतली जाते. एक धावसंख्येमध्ये वाढ होते. षटकची समाप्ती 132 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. आता मात्र योद्धा खारगुण संघ नक्कीच आलेले सर्व मान्यवर असलेल्या स्टेजवर यायचंय. थोड्या वेळात फायनल झाल्यानंतर आपलं सत्कार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं राहणार आहे. थँक्यू. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती अर्जुन पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक असणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. फायनलची मॅच. पहिला बॉल बॅकफुट पंच. वा वा वा
कॅच ऑफ द मॅच आली विकेट. धक्का क्रमांक 3रा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर. विकास थँक्यू. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले, परंतु परफेक्ट टाइम काय असताना ते खेळाडूच्या माध्यमातून पहा मिळालं. अगदी परफेक्ट टाइम वरती उडी मारली, बॉलला थांबवलं गेलं. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकड गेली. न्यू बॅटर राम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खोलवर टप्पाचा बॉल आक्रमण केलाय. खेळाडू तिथे नाहीये. वेगानं बॉल सीमा रेषेच्या पार पार पार. हा दमदार चांगलं क्षेत्ररक्षण पहा मिळते. ही फायनलची मॅच आहे. जो तो आपला 100% देण्याचं काम करेल, कारण का हा मानाचा चषक आपला इथे कोणाच्या नावावरती जाईल तेही त्यासाठीचे हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. बॉलचा खेळ अद्यापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या पकडतो पहा मिळते, म्हणजे 37 आकड्यावरती 37. षटकातील पुढचा बॉल लो व फुल टॉस. याही वेळेला आक्रमण केलंय. खेळाडू येतोय, त्याच्या डोक्यावरून बॉल मस्तक वरती दस्तक देणारा सीमा रेषेच्या पार. या सर्वांचं स्वागत असणार आहे. आगदम स्वागतम शुभ स्वागतम. एक दर्जेदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये. खेळाडू ते वेगानं वॅकेंट एरिया मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. दुहेरीचा प्रयत्न वेगानं असणार आहे. 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. धावून काढल्या. तिसऱ्याचाही प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये धावा धाव धावा धाव चालू आहे. धाव घेण्याचे प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतात. तिथे तिसरी धाव कंप्लीट झाली आहे वाटतं. येस, थँक्यू. दाऊद दळवी कुठे असेल त्याने सुद्धा येऊन आपलं स्वागत स्वीकारायचं. मंचावर येऊन बसायचंय तुम्ही सुद्धा. येस, 3 धावा आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये 3 धाव जोडल्यानंतर टीमची संख्या 44 धावा धापावरती पाहायला मिळतात. याही वेळेला खुला टप्प्याचा बॉल पाठीमागच्या दिशेने चांगला स्टॉप बांधता येईल. 1 धाव तिथे पुढे आपल्याला पाहायला मिळते. आणि आता टीमची धावसंख्या धापावरती पाहायला मिळते ती म्हणजे 45 आकड्यावरती पहिल्या सत्राचा आलाय खेळ संपुष्टात. 45 धावा. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्या घरी नेण्यासाठी, जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 46 धावसंख्या. पिरंगुट वरून आले, त्यांचं स्वागत भानदास पवार करतील. तर त्यांनी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. वेळात वेळ काढून तुम्ही आपल्याला उपस्थित दाखवलात. तुमचे सुद्धा आभार. या सामन्याला वेळात वेळ काढून भेट दिली. चला योद्धा खरवून सांगा, त्वरित जायचं. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये CHS टू टार्गेट आहे.
सेहेचाळीस धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 46 धावा. अक्षय साळुंके यांचं स्वागत सुद्धा विजय चव्हाण करतील, तरी त्यांनी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून आलात, तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री गणेश क्रिकेटला मोरवा पॉवर कडून. थँक्यू. श्री गणेश क्रिकेट पवारवाडी बेलदार समाज आयोजित समाजाला एकत्रित आणणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्याचबरोबर फायनलचे मॅच मैदानाच्या आतमध्ये आणि उत्तर अर्धाच्या खेळाला होते सुरुवात. 24 बॉल जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची गरज. सामन्याला आपण इथून पुढे करूया सुरुवात. पहिला बॉल हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाज अर्जुन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला गेलं तर आघाडीची जोडी राकेश आणि निकेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 24 बॉल 46 धावसंख्येची गरज. चला विनंती असणार फास्ट आपण मॅचला इथून पुढे सुरुवात करूयात. पहिला बॉल यावेळेला बाहेर मिळतोय. आडव्या बॅटने केलेला फटका, एक धाव तिथे घेण्याचा प्रयत्न. क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. स्ट्राईक तिथे रोटेट होताना माय मिळते. 46 धावा जवळपास 11.50च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे आणि मिकी माऊस पहा आमचे स्वागत करताना पाहायला मिळत आहेत. मान्यवरांचं चालक मिकी माऊस आहेत आमचे. येस, आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाणार आहोत, जिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. खेळाडू तिथे आहे. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होताना पाय मध्ये एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं 2 धावा घेतली आहेत. फंबलिंग थोडीशी पाहायला मिळाली, कारण का फायनलची मॅच आहे. प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु हास्यमय वातावरण आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. मिकी माऊस एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट मैदानाच्या चहू बाजूला करताना पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर समोर उडवलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. लॉंग ऑफचा खेळाडू, कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. फायनलच्या मॅच मध्ये उत्तर अर्धाच्या खेळामध्ये तिथून पुढे कॅच ड्रॉप या आता किती महागत ठरेल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या पकडते माय मिळते ती म्हणजे 4. या आकड्यावरती इथून पुढे 42 धावसंख्येची गरज असणार आहे. महाराणा प्रताप मानगाव या संघाला करामत गौरवी दाखवा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पराक्रम करावा लागेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळलेला फटका. खेळाडू तिथे धावत आहेत. कॅच घेण्याचा चांगल्या पद्धतीने पहा मिळाला, अगदी 100%. परंतु बॉल त्यांना बीट करून 1-2 का परत 4 करत सीमारेषेच्या पार चौकार. सर्व कार्याध्यक्ष, अध्यक्ष आणि सभासद सर्वांनी यायचंय. पहिल्या बॉक्स मध्ये यायचंय सगळ्यांनी. श्री गुलाबराव पवार, सुरेश पवार, पोपट पवार, संतोष पवार, रामदास पवार, शिवाजी पवार, साहेबराव पवार. थँक्यू. लोवर फुल टॉस तिथे कॅच कंप्लीट केली गेली आहे. मोठा धक्का, पहिली विकेट इथून पुढे मैदानाच्या बाहेर. यस डीजे. शिवाजी पवार, साहेबराव पवार, रामदास पवार, संतोष पवार, प्रकाश पवार, सर्व पवारवाडीचे सभासद यांनी येऊन आपला मान स्वीकारायचा आहे. यस, थँक्यू. इथे आपण पाहतोय ते म्हणजे षटक क्रमांक पहिले इथून पुढे आले. संपूर्ण टीमची धावसंख्या पकडतोय पाहायला म्हणजे 8. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची गरज. 18 बॉल 38 ची गरज. म्हणजे आता जवळपास 12.75च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. तो म्हणजे मानगाव या संघाला आणि इथून पुढे करावेच लागणार आहेत, कारण का ही फायनलची मॅच आहे.
मानाचा चषक हा कोणाच्या नावावरती जाणार? एका साईडला मानगा, एका साईडला आपण पाहतोय तो म्हणजे संघ मैदानाच्या आतमध्ये खातगुण. एक सातारा जिल्ह्यावरून दाखल झाला, एक रायगड जिल्ह्यामधील आपण पाहतोय स्थानिक संघ. त्यामुळे मॅच फार रंगतदार होणार आहे आणि शेवटच्या बॉल पर्यंत ही जरूर आपल्याला मॅच जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकातील बुटचा बॉल हाफ ट्रॅकर होता. याही वेळेला टायमिंग प्रॉपर होत नाहीये. विकेट किपर यांचे प्रयत्न चांगले राहिले होते परंतु पोहोचू नाही शकले आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. एकच्या धावेने टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. इथून पुढे 37 धावसंख्येची गरज. 17 बॉलचा खेळ बाकी. यस थँक्यू. श्री प्रकाश पवार कुठे असेल त्याने सुद्धा येऊन मंचावर यायचं आहे. श्री प्रकाश पवार, विकास जाधव तळदेव. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यश आहेत, राम आहेत. कामगिरी करावी लागेल. काही वेळेला बॅट वेगानं फिरवली होती परंतु काही संपर्क तितक्याचा होत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. पहा अगदी दूर दूर वरून या स्पर्धेमध्ये संघांचा समावेश पाहायला मिळाला. समाजाला एकत्रित आणणारी स्पर्धा आपण पाहतोय. बेलदार समाज आयोजित, पवारवाडी संघ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. अगदी गुजरात वरून देखील संघ या मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. सातारा असेल, महाबळेश्वर असेल अशा पैकी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओहो हो, याही वेळेला वेगवान जलद गतीचा बॉल पाहायला मिळाला. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी, डॉट बॉल. यस, गुलाब पवार कुठे असेल त्याने सुद्धा येऊन मंचावर यायचं आहे. असं नसतं व्हायचं इथे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच फार महत्वाची आहे. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल. याही वेळेला हाफ ट्रॅकर आक्रमण करायचं होतं परंतु टायमिंग होत नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणखीन एक विकेट. इथून पुढे मैदानाच्या बाहेर. समोर यायचंय, तिथे तुमचा डान्स करायचा आहे, याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. यस, धर्मेश पवार कुठे असेल त्याने सुद्धा यायचं आहे मंचावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत निरंजन. आता संपूर्ण जबाबदारी असेल निरंजन यांच्यावरती. पुढचा बॉल. हो हो हो, याही वेळेला आपण पाहतोय आउटसाइड ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात, मिक्की आमच्याकडे देखील वळतात. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडण्याची टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल असणार आहे. इथून पुढे एक चौकार षटकार आला सर मानगावच्या टीम डगाडू मध्ये टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळेल परंतु प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर, बॅटची कडा, बॉल थांबणार नाहीये. पाठीमागच्या दिशेने दन दन गन करत सीमारेषेच्या सुद्धा 2 विकेट साठी 500 रुपये आलेत. जर 2 विकेट आल्या तर नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक येईल त्यांच्यासाठी सुद्धा. गोलंदाजांचा 2 विकेट मिळवल्या तर. थँक्यू. चौकाराला इथून पुढे आता मॅचला करार सुरुवात होईल का? धावांचा पाठलाग इथून पुढे सुरुवात होईल का? टीम महाराणा प्रतापनगर मानगाव या संघासाठी तेही पाहावं लागणार आहे. षटकातील आपण पाहतोय तो म्हणजे पुढचा बॉल. चौकाराला टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 14 या आकड्यावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय. काही वेळेला आपण पाहतोय पुढे आले होते बॉलला देखील परंतु डॉट बॉल. 12 बॉलचा खेळ पुढे आलाय. संबूच्या टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 14. 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय ते म्हणजे 32 धावसंख्येची गरज. या आपण गरज आहे.
इथून पुढे आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर लगातारचे 2 षटकार आले ते विनोदजी चव्हाण साहेब यांच्यामधून 551 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पुढचा बॉल लो व फुलटो सुद्धा आडव्या पटने केलेला बॉल बाहेर मिळतोय. समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त मिळते. धनाजी पवार निसराल यांना देखील विनंती असणार आहे. साहेब आपण व्यासपीठावरती या. विनंती असणार आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने षटकातील पुढचा बॉल आपण पाहतोय. थोडासा खराब मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा मिळतोय. डाऊन द लेग साइड इथे टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आला. अतिरिक्त धाव इथून पुढे जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 16 या आकड्यावरती. अजूनही 30 धाव संख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी आहे तो म्हणजे इथून पुढे आपण पाहतोय 11 बॉल 30 ची गरज. मॅच संपली नाहीये. पुढचा बॉल आक्रमण लोफ्टेड प्रॉपर टायमिंग हवाई सफर सिक्सर षटकार. षटकार आला अगदी परफेक्ट टाइम वरती आपल्याला सिक्सर येताना पाहायला मिळाला. येस बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिकी आपल्याकडे एक बॉल घेऊन ठेवा. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण देखील पूर्तता करावी. मॅच फार महत्वाची आहे. टीमची धावसंख्या पकडतोय पाहायला ती म्हणजे आता इथून पुढे 22-24 ची गरज. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. ही वेळ आपण पाहतोय काय घडले मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय म्हणजे 10 बॉलचा खेळ बाकी आहे. ची गरज. चला टीम मीटिंग नको आपण बाउंड ट्रॅक वरती लगेच सज्ज व्हा. चला विनंती असणार आहे आपण वेळ खर्च करू नका. लेट होते त्या कारणाने आपण थोडीशी काही करतोय. 23 ची गरज इथून पुढे असणार आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉल 23 जावा. आपण पाहतोय एक दर्जेदार मॅच दर्जेदार स्पर्धा समाजाला एकत्रित आणणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल ओहो हो या वेळेला आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजाने इथून पुढे कमबॅक केलंय. चला चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. चला विनंती असणार आहे आपण मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. इथून पुढे 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 23 धाव संख्येची गरज. 9 बॉल 23 ची गरज षटकातील. पुढचा बॉल ओहो यावेळेला आपण पाहतोय काय घडले मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते फिल्डिंग करणाऱ्या टीम मधून. यस आपण चेक करूयात आणि त्वरित डिसिजन आता आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या युट्यूब वाहिनीवरती आपण इथे घेणार आहोत. यस इट इज नो बॉल. अगदी त्वरित डिसिजन आलाय. आम्ही देखील वेळ खर्च करत नाही आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यांची देखील चांगली कामगिरी राहिली आहे. त्वरित डिसिजन आपल्याला त्यांना पाहायला मिळतोय त्यांच्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या तपास करते पाहायला मिळते म्हणजे 24-22 ची गरज अजून इथून पुढे असणार आहे. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने चपरक चालवली आहे. कॅच पकडली आहे. मॅच मध्ये असताना तुम्हाला अवेअरनेस असणं फार गरजेचं होतं. फ्री हिटचा बॉल होता तिथे कॅच पकडून तुम्हाला फायदा नव्हता आणि ते जल्लोष करत सुटले परंतु 2 धावा बॅटर सेफ पाहायला मिळाला आणि टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या पकडतो पाहायला मिळते 26. अजून इथून पुढे 20 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 20 आणि याही वेळेला आपण पाहतोय येस इट इज नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर 8 बॉल 19 धाव संख्येची गरज. फायनलची मॅच आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल काही वेळेला आपण पाहतोय टॅप शॉट मैदानाच्या आतमध्ये आला. 1 धाव घेतली गेली आहे. एका धावेवरती थांबावं लागेल. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या धाव करतोय पाहायला मिळते अद्यापर्यंत पोहोचले 28 या आकड्यावरती. इथून पुढे 18 धावसंख्येची गरज असणार आहे. बॉलचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 7.
7 बॉल 18ची गरज. हा बॉल फार महत्वाचा असणार आहे मॅचच्या दृष्टिकोनातून. फायनलची मॅच. आक्रमण केलंय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला बॉल ट्रॅप झालाय. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. फंबलिंग झाले. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न वेगानं. 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळतात. आता इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. चला वेळ खर्च करू नका. बॉलर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच बाउंड ट्रॅक वरती आणा आणि मॅचला लगेच सुरुवात करून आपण इथून पुढे घ्यायची आहे. 6 बॉल 16ची गरज. चला फिल्डिंग लावून घ्यायचं खाटगुण संघ दोरीत. वेळ खूप कमी आपल्याकडे. चला क्षेत्ररक्षण लावा लगेच. वेळेचं बंधन असणार आहे. थँक्यू. 16 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक अंतिम शेवटचा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती अनुभवी गोलंदाज धरम बापू आपल्याला पाहायला मिळतील. 6 मध्ये 16 त्यांना वाचवायचे आहेत. पहिला बॉल वरती आक्रमण करायचं होतं. लॉफ्टेड केलंय. प्रॉपर टायमिंग नाहीये. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं. 2 धावा तिथे अर्जित केल्या जातील का नाही. ओ यू टी कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण कर. आपल्याला पाहायला मिळतं मानगाव नगरी मधील आपण पाहतोय ते म्हणजे डी से बाळा यांचं देखील खूप सारा हार्दिक अभिनंदन असणार आहे. हार्दिक स्वागत असणार या स्पर्धेच्या वतीने. 5 बॉल 15ची गरज. न्यू बॅटर राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल. येस मिकी यांना माहिती आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावरती आलेत स्वागत करण्यासाठी. 5 बॉल 15ची गरज. हाफ ट्रॅकर हवाई सफर. सिक्सर. षटकार. नऊ धावसंख्येची गरज. बॉलचा खेळ बाकी असणार तो इथून पुढे. 4 बॉल 9ची गरज. पुढचा बॉल. जर हा सामना जिंकवला तर मच्छिंद्र भाऊ यांच्याकडून विकेट घेतल्या तर 1000 रुपये. आणि जर सामना जिंकवला तर पिरंगुटचे विजय भाऊ मोहिते यांच्याकडून 1000 रुपये. येस थँक्यू. 3 बॉल 9ची गरज आहे. पुढचा बॉल. आपण पाहतोय थोडेसे थांबले. 3 बॉल मध्ये 9ची गरज आहे. चला विनंती असणार आहे. चला आपण बॉलिंग ट्रॅक वरती या. महत्वाची मॅच आहे. टाइम आपल्याकडे नाही आहे. फायनलचा महामुकाबला. 3 बॉल 9ची गरज. याही वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल येईल का. धावचीची संधी तिथे निर्माण झाली आहे. ओ यू टी 2. इथून पुढे 9 धावसंख्येची गरज. यस आता सुपरस्टार होण्याची संधी असणार आहे ते म्हणजे या खेळाडूला. 2 बॉल 9ची गरज. फार महत्वाचा बॉल आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. फायनलचा महामुकाबला. पवारवाडी यांनी भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली गेली आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे निकेश आहे. निकेशला सुपरस्टार बनायची संधी आता इथून पुढे चालून आली आहे. 2 मध्ये 9 त्याला बनवायचे. हा बॉल फार महत्वाचा आहे आणि बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय धर्मेश पवार. आक्रमण. हा बॉल सिक्सर. षटकार. 2 बॉल आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. वाह काय टायमिंग आहे. निकेश आता स्वतःला हेच म्हणत असत फिक्र करता है तू फिक्र से होता है क्या. आज कल कर ले आज खुद पर भरोसा और फिर आज देख होता है क्या. अगदी त्याच पैसा पाहायला मिळाला. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी
3 धावसंख्येची गरज. जर हा सामना जिंकवला तर गणेश जाधव यांच्याकडून धरम बापूसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू. परंतु ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात. एक बॉल जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज. काय घडलंय मैदानामध्ये? नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव तिथे घेतली आहे. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. पहा आता सूचना आहे त्या आयोजन कमिटीची. सामना बरोबरीवरती सुटला तर मग 2 खेळाडू येतील फलंदाज. ते 3 धावा जो वेगानं कंप्लीट करेल तो फायनलची मॅच इथे विजयी होताना पाहायला मिळेल. आज नवीन काहीतरी मानगावकरांना पाहायला मिळेल का तेही पाहावं लागणार आहे. 1 मध्ये 3 ची गरज होती. पंचांचा इशारा आला तो म्हणजे नो बॉलचा. 1+1 अशी धावसंख्या जोडली जाईल. म्हणजे आता इथून पुढे 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. फायनलची मॅच आणि पहा अगदी शेवटच्या बॉल पर्यंत चॅम्पियन संघ कोण ठरेल ना तेही आपल्याला अजूनपर्यंत माहिती पडलं नाहीये, सापडलं नाहीये. चला विनंती असणार आहे टाई झाली तर मग 3 धावा जो फलंदाज पहिला धावून काढेल वेगानं त्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळेल. 1 बॉल 1 ची गरज. 1 धाव तिथे कंप्लीट. यस विजय संघ तो म्हणजे मानगावचा संघ. महाराणा प्रतापनगर मानगाव संघ ठरतो या स्पर्धेचा विजेता संघ. यस तिचे मानगाव संघ कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चला विनंती असताना मान्यवरांना आपण व्यासपीठावरती या. आपण बक्षीस समारंभाला इथे सुरुवात करत आहोत. खेळाडूंना देखील विनंती असणार आहे आपण देखील या. चला मान्यवर अविनाश पवार यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या. चला आपण बक्षीस समारंभाला इथे करतोय सुरुवात. संपूर्ण खेळाडूंना विनंती असणार आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. अरुण पवार वरती यायचं स्टेज वरती. चला मिकी माऊस आपण या. आपलं स्वागत इथे केलं जाईल. 2 दिवस करमणूक करण्याचं काम प्रेक्षक वर्गाने ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं ते मिकी माऊस इथे असतील तर विनंती असणार आपण व्यासपीठावरती या. यस मिकी इथे आहेत का? श्री गणेश मित्रमंडळ पवारवाडी सर्व सभासद येऊन मंचावर यायचंय. गुलाब पवार, पोपट पवार. यस मिकी माऊस 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्या आतमध्ये असणारं खरं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे देवराज आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला करमणूक करताना पाहायला मिळाली. एकदा जोरात टाळ्यांचा गजर करूयात मिकीसाठी. 2 दिवस त्यांच्या माध्यमातून आपल्याला करमणूक करताना पाहायला मिळाले. प्रकाशजी पवार यांच्या शुभाताने आपण देवराज म्हणजेच मिकी माऊस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 दिवस मध्ये पाहायला मिळाले
आणि अगदी करमणूक करण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहा मिळालं. सर्व प्रेक्षक वर्गांना खेळाडूंना एंटरटेनमेंट करण्याचं काम आपल्याला पाहा मिळालं. त्यांचं आपण स्वागत इथे आपण करतोय. येस, खूप छान. त्याचबरोबर पंच, दोन्ही पंचांचं लक्ष वेधतो आपण या. निसार भैया आणि त्याचबरोबर सागर मोहिते सर यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावरती या. आपण स्वागत करूयात. त्यांचं अचूक अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली 2 दिवसामध्ये. त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने आपण यथोचित असा मान सन्मान आपण करणार आहोत. ते मी विनंती करतो सन्माननीय प्रकाशजी पवार आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा इथे सन्मान करायचा. यस, त्वरित द्या निसार भैया आणि त्याचबरोबर सागर मोहिते सर आपण या. आणि निसार भैया विनंती असताना त्वरित या. आपण इथे त्यांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. त्यांच्याच बरोबर आणि त्याचबरोबर डीजे बाळा यांचे संपूर्ण टीम यांना विनंती असणार आहे. महेशजी पवार आणि त्यांची संपूर्ण टीम आपण या. आपले देखील यथोचित मान सन्मान इथे करणार आहोत. ज्या पद्धतीने 2 दिवस अंपायर आपल्याला चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळाले त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर डीजे बाळा अगदी सुमधुर संगीत असेल आणि अगदी योग्य पद्धतीने आमचा आवाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला, ज्यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण मानगाव मध्ये पाहायला मिळतात ते डीजे बाळा आणि त्यांची संपूर्ण टीम. चला या, आपलं स्वागत करणार आहोत. विनंती करतो पुन्हा एकदा सुरेशजी पवार आपल्या शुभाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. तसेच 2 दिवस आपण जे कॉमेंटर मानगावचा गोड आवाज संजय शिंदे सर यांचा सुद्धा स्वागत करतील. श्री सुरेश पवार त्यांच्या हस्ते स्वागत करून घेणार आहोत. चांगला आवाज आवडलाय का सर्वांना? नक्कीच गोड आवाज नक्कीच आपला नेहमीच दिसतो मानगाव मधला संजयजी शिंदे सर यांचा. यस, धन्यवाद. आणि त्याचबरोबर निसरालचे धनाजी पवार साहेब यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावरती या. निसरालाचे धनाजी पवार यांना विनंती असणारे आपण साहेब व्यासपीठावरती या. मानगावचे सुनील पवार यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. श्री सुनील पवार मानगाव. येस, सुनील दादा आपण या व्यासपीठावरती. यांचा सत्कार मात्र इथं शिवाजी पवार करतील. धनाजी पवार यांचा सुद्धा सत्कार करतील शिवाजी आबा आमचे मंडळाचे सदस्य. खातगुण संघाचे धरम बापू यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. त्यांचा सत्कार सुरेश पवार करतील. आयरे संघाचे विजय मोहिते यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. 40+ खेळाडू धरम पवार बापू या नावाने प्रसिद्धी निर्माण केली, त्यांचा मात्र सत्कार श्री सुरेश पवार करतील. धरम बापू आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यस मित्रांनो, जोरात टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. अगदी 40+ चे खेळाडू आहेत आणि पहा तितकेच ते फिट नाहीयेत, परंतु टेनिस बॉल क्रिकेट वरती असणारा प्रेम आणि समाजाचा असलेला मॅचेस त्यांच्यावरती असणारा प्रेम ते आज इथपर्यंत आले आणि चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. तसेच मंडळाचे सदस्य रोहिदास पवार आणि श्री गणेश क्लब पवारवाडीचे कॅप्टन रोहिदास पवार यांचं स्वागत श्री संतोष पवार करतील. तसेच मानगाव संघाचा सनी यांनी सुद्धा यायचं आहे. तुमचाही सत्कार श्री दिलीप पवार करतील. आहिरेचे विजय मोहिते यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. तसेच अजून श्री गणेश क्लब मोरबा पवारवाडी संघाचे आधारस्तंभ अरुण पवार यांचा सुद्धा सत्कार शिवाजी पवार करतील.
BS कन्स्ट्रक्शन यांचे मालक सचिन जाधव यांचं सुद्धा स्वागत दिलीप पवार करतील. सचिन जाधव तसे विजय मोहिते आयरेचे दादाराम चव्हाण यांचा सुद्धा सत्कार श्री सुरेश पवार करतील. त्यांनी सुद्धा मंचावर यायचंय. वेळात वेळ काढून आलेत विजय मोहिते आयरे यांचा सुद्धा सत्कार मच्छिंद्र भाऊ मोहिते करतील. विकास जाधव तळदेव यांचा सुद्धा सत्कार श्री रोहिदास पवार करतील. तसंच विजय पवार खातगोन 40+ प्लेयर यांचा सुद्धा स्वागत आहे. काय खेळ दाखवतात दरवर्षी त्यांचा सुद्धा सत्कार श्री विजय चव्हाण साहेब करतील. तसेच मानगावचे रोहिदास पवार यांनी सुद्धा येऊन आपलं स्वागत स्वीकारायचे. त्यांचं स्वागत भानदास पवार करतील. तसेच चेतन चव्हाण यांचं सुद्धा स्वागत विजय पवार करतील. अक्षय साळुंके यांचं सुद्धा स्वागत श्री विजय पवार करतील. राजू चव्हाण मानगाव यांचं सुद्धा स्वागत अविनाश पवार करतील. तसेच 2 दिवस आम्हाला भरपूर मदत केली दिलीप पवार कुमशेटचे आदिवासी वाडीतील. त्यांनी सुद्धा जेवणासाठी कुठलीही कमी न भासवली. कुठल्याही खेळाडूला वेळेत वेळ काढून जेवण दिलं. त्यांचे सुद्धा सत्कार महेश असतील अजून सर्व कुमशेटवाडीतील. शाहरुख चांगली सुख सुविधा दिली. कोणालाही काहीच कमी पडून दिलं नाही त्यांनी. जिथे चेंडू आणायचे असतील कुठे जेवण वाढायचं असेल अजून कुठलं काही काम असेल सर्व कामामध्ये 100% आम्हाला मदत केली. त्यांचा सुद्धा सत्कार श्री विजय पवार करतील. तसंच युट्यूब साठी आम्हाला सहकार्य लागलं. युट्यूबचे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे युट्यूबर कुणाल चांगले सहकार्य लाभले. थर्ड अंपायर म्हणून सुद्धा त्यांनी कामगिरी आज चांगली चोख पार पाडले. त्यांचं स्वागत अविनाश पवार करतील.
तसेच सूरज पवार तळदेव यांचं सुद्धा स्वागत श्री भानदास पवार करतील. अक्षय चव्हाण तळदेव त्यांचं सुद्धा स्वागत करतील आमचे मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार. येस, थँक्यू. आणि त्याचबरोबर जोनाचं जर कोणाचं स्वागत राहिलं असेल तर आम्ही त्यांचं शाब्दिक सुमनाने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आता आपण वळणार आहोत ज्याची उत्कंठा सर्व खेळाडूंना लागली होती बक्षीस समारंभाकडे. प्रथम आपण देणार आहोत ते म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर हे पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती मान्यवरांना. यस, बबलू जाधव यांना मी विनंती करतो की साहेब आपण या, आपल्या शुभाताने आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. चला, कोणी गेस करेल का बेस्ट बॉलर? बेस्ट बॉलर ज्याच्या माध्यमातून 6 विकेट घेतल्या गेल्या तो महाराणा प्रताप नगरचा राज ठरतोय त्या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज. 6 विकेट आपल्या नावावरती केल्या. दमदार बॅटिंग चालू होती परंतु तिथे कुठेतरी थांबवलं. सिलिंग फॅन देऊन आणि ट्रॉफी देऊन आपण त्यांना इथे सन्मानित करत आहोत. येस राज, वेल प्लेड. आणि आपल्या संघाला अगदी फायनल मध्ये पर्यंत घेऊन गेले. येस येस, कॅमेरामॅन आपण रेडी राहायचंय. थोडासा आपला वेळ फार कमी आहे त्याच्या कारणाने आपण थोडीशी घाई करतोय. मान्यवरांना देखील अगदी दूरवरचा प्रवास करायचा आहे त्यासाठी आपण थोडीशी काही करणार आहोत. येस, उत्कृष्ट गोलंदाज, खूप सारं कौतुक. आता उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर हे पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः इन्व्हाइट करतो ते म्हणजे सचिनजी जाधव साहेब. आपण या, आपल्या शुभा आपण हे पारितोषिक द्यायचंय. चला गेस करूया बेस्ट बॅटर कोण असेल. बॅटिंग करत असताना चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधून 78 धावा आल्या. तो लक्ष्मीनगर ऐरेचा अजय ठरतोय या मॅच मधील, या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. येस, अजयांना इन्व्हाइट करूयात आपण या हे पारितोषिक घेण्यासाठी. चौकार षटकारांचा पाऊस